लख लखती तेजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लख लखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लख लखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. शिवरायांचा छावा होता, शिवरायांचा छावा, शिवरायांचा छावा होता शूरवीर मणिकवी बाणा, शिवरायांचा छावा होता शूरवीर मणिकवी बाणा. देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, देशासाठी शिर दिले पण नाही झुकला ताठकणा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. घनघोर तिमिरी सौदामिनीची जशी लख लखती तेजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा, तसा ज्वल ज्वलन तेजस शूरवीर संभाजी राजा. छावा या कादंबरीचा महानायक आहे संभाजी. छत्रपती शिवरायांसारख्या अतुलनीय महापराक्रमी सिंहाचा हा तितकाच पराक्रमी पुत्र होता, म्हणून तो छावा. संभाजीचं चरित्र अतिशय नाट्यपूर्ण आहे. अनेक आघाड्यांवर एकाच वेळी लढाई करणारा आणि औरंगजेबासारख्या मुघल सम्राटाशी शर्थीनं झुंज देणाऱ्या या पराक्रमी वीराचं मन कवीचं होतं. बुधभूषणम हे संस्कृत काव्य बांधणारा तो एक संस्कृत पंडित होता. अशा या प्रतिभाशाली राजानं अखेरच्या क्षणीही औरंगजेबापुढे मान झुकवली नाही. ताठ मानेनं हाल सहन करत मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या शंभूराजांच्या बलिदानानंतर इतिहास घडला. मुघल साम्राज्य संपुष्टात आलं आणि मराठी साम्राज्य अटकेपर्यंत पोचलं. मराठी मनाला प्रेरणा देणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं शिवाजी सावंत यांनी रचलेलं छावा हे चरित्र आजही तितकंच स्फुरणीय आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पुरंदर किल्ला, या किल्ल्याचा किल्लेदार होता नेताजी पालकर. या पुरंदरच्या बालेकिल्ल्यात आज पहाटेच जाग होती. पुरंदरच्या राणीवशाच्या दरुणी महालात एका मिटल्या दारासमोर एक उतार वयाकडे झुकवा झालेलं स्त्री खानदान अस्वस्थपणे येर झाल्या घालत होतं. त्या होत्या जिजाऊसाहेब भोसले, शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार, श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातुश्री. जगदंब जगदंब, आई जगदंबे, किती काळ वाट पाहायला लावणार आहेस? मासाहेब, आपण थोडा वेळ विश्रांती घेतली तर. नाही नेताजी, जोपर्यंत बाळ बाळंतीण सुखरूप आहेत हे पाहावयास मिळत नाही तोपर्यंत आमच्या डोळ्यास डोळा लागणार नाही. खरं तर या प्रसंगी शिवबा हवे होते, त्यांची काही खबर? जी मासाहेब, ते सोप्याजवळ आहे, ती पुरंदरकडेच यायला निघालेत असं बहिर्जी सांगत होता. जगदंब जगदंब. दार उघडलं मासाहेब, दार उघडलं. काय झालं गोजाक्का? बाळ बाळंतीण सुखरूप तर आहेत ना? तर अव झडू द्या तोफांची नौबत. बाळ किसन आलं, बाळ किसन. बाळ बाळंतीण दोघं बी सुखरूप. काय सांगताय काय गोजाक्का? अव मग बाळ बाळंतीण दोघं बी सुखरूप. वा 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 वा. बाळ राज, बाळ राज. वा, धाकलं धनी आलं. उध जगदंबेचा उध.
बुरजावरच्या भांड्यांची बत्ती देतो आऊसाहेब. दाखलं धनी उपजलं उद जगदंबेचा उद. जरूर नेताजी, कळू दे साऱ्या मुलखाला की शिवबांचं बाळ, पहिले बाळ राजे जन्माला आले. जी मासाहेब, मुजरा मासाहेब. ठीक आहे, या नेताजी. गोजाक्का, कुणासारखे का दिसतात बाळराजे? कुणासारखं माझी? एकदम राजसाहेबावानी. जगदंब. गोजाक्का, सत्का उतरा बाळराजांचा. जी मासाहेब. मासाहेब समदा गड आनंदानं नाचू लागलाय. समदे एकमेकांच्या तोंडात साखर भरवायला लागले ती. आता गावोगाव ही खबर पोचवा. आपल्या परगण्यातील सगळ्या गावात हत्तीवरून साखर वाटा. जी मासाहेब. बाळकृष्ण पंत. जी मासाहेब. या आनंदाच्या खबरीचे खलिते तयार करा आणि फलटण, तळबीड, सिंदखेड, बंगळूर आणि चौक चवट्याला धाडून द्या. जी मासाहेब, या आनंद वार्तेचा मसुदा तयार आहे. मजकूर वाचा. राजश्रिया विरचित सकळ गुण मंडित भोसले कुलवतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचुडे मंडित सईबाई साहेब प्रसूत झाल्या. त्यास पुत्र रत्न प्राप्त झाले. विश्वासराव. आज्ञा मासाहेब. जातीनिशी ही थैली राजांना रुजू होईल असे करा. आमचा सांगा जोरोर निघून येणे. पुत्र रत्न उपजले. मासाहेब, हा दौडत निघालो बघा. विश्वासराव, काय खबर विश्वासराव? अहो, तुम्ही जातीनं आलात. लई आनंदाची खबर हाय नाही. धन्यासनी बाळ किसन झालं. हा, पुरंदरावरनं मासाहेबांची थैली घेऊन आलो. या काय सांगता? काय धान्याचं बाळ किसन? अरे कवा? बलर माझ्या बाधरा. अरे लई ना मी खबर आणली आज बघ मर्दा. चल. महाराज कुठं आहेत? अरे ते हाय ती कोसभर माग. म्या पुढे दौडत नव्हतं का? अरे धावणीची वाट बिनगोर हाय का न ग बघाय न ग होय. मग नाईक, इथंच वाट पाहायची का जायचं मागच्या मजलीला? वा बाधरा. अरे अशी आनंदाची खबर पोटात ठेवून उभं राहणार आहे होय. अरे चल माग जाऊ. बोला नाईक. सीता पाठमोरे वळायला कोण वजह? काय आफत? नाही धनी, अहो लई खुशीची खबर हाय. यो विश्वास मासाहेबांची थैली घेऊन आलाय पुरंदरावरनं. थोरल्या राणी साहेबांनी बाळकिसन झालं. धाकलं धनी आलं महाराज. असं? जगदंब. विश्वास, चांगली खबर आणलीत. घ्या हे सोनकडं. जी मुजरा महाराज. खलिता वाचा बहिर्जी, कळू द्या सर्वांना. जी धनी. वाचा नाईक वाचा, आम्हास तुम्ही कळू द्या. हा होय. ज्येष्ठ शुद्ध द्वादशला गुरुवारी 10व्या घटकला थोरल्या सुनबाईस पुत्ररत्न प्राप्त झालं. जगदंबेच्या आशीर्वादा करून आम्ही थोरल्या आऊ झालो. जगदंब. चला बहिर्जी, पुरंदर जवळ करूया. चला. आई भवानीचा आऊदो. मासाहेब. या राजे या. सुनबाई, शिवबा आलाय. तुमची स्वारी गडावर आली आहे. जागत्या राहा. जी मासाहेब. गुलामाला समजलेलं दिसतंय स्वारी आल्याचं. कसा हसतोय पहा. मुजराव साहेब. आशीर्वाद शिवबा. आम्हाला वाटलं बाळाच्या बारशाचं भान तरी तुम्हाला मुलुकगिरीत राहते की नाही कोण जाणे. मासाहेब, आम्ही मूर्खात असलो तरी आमचा सारा जीव इकडच होता. सावकाश सुनबाई, सावकाश. राहू दे. बाळराजांना आमच्या जवळ द्या. आमची तब्येतीस आराम द्या. आमच्याकडे द्या बाळराजांना. वा, खास रूप आहे बाळराजांचं. राजे. जी मासाहेब. पहिला बाळ म्हणजे खासी कौतुकाची बाब नाही. नाही म्हणजे मतलब ध्यानी नाही आला आमच्या. नाही म्हणजे हमेश तुमच्या खांद्याला खांदा भिडवून तुमच्या बरोबर दौडणारी खासी मंडळी दारात खोळंबली आहेत. त्यांनाही बाळराजांना पाहावंसं वाटतंय. हो. आम्ही तर बाळराजांच्या रूपाच्या नजरबंदीत जखडलोय. या आत्या संभाजी कावजी. मुजरा महाराज. या तानाजी. मुजरा देनी. घ्या संभाजी कावजी.
आपल्या हातात घेऊन पहा बाळराजांना. अरे सांभाळून घे रे बाबा. उभं अरबी घोडं पोटाखालून मान घालून उचलणारा तू, अजून बाळराजांनी मान नाही धरली. एवढं गोवाडवज कळत नाही वय मासाहेब. घे तानाजी घे. म्या होय. नाही मासाहेब म्हणतात ते खरंय बरं का मासाहेब. जुन्नरच्या चालीत म्यान हाच होतो. पागीतली घोडी बाहेर काढली आणि गलिमाचं एक हत्यारबंद आलं ओरडत मारू 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 करत. तर यानं एक घोडं त्याच्या पोटाखाली मान घालून उचललं आणि ओरडत थै नाचत असा धावला. याचं भूतावानी ते ध्यान बघून ते बिचार तोबा करत पळालं. असा यो संभाजी. नीट धर. काय बाळराज. नूरखान, अरे तुम्ही बाहेर का थांबलात? या आत या. जी सरकार. वाह 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 वाह, कैसा सुरूर बच्चा है. घ्या नाईक पहा. हा धाकलं धनी. वा 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 वा, अहो लय देखणं रूप आहे यांचं. घ्या धनी. ये अरे चला रे. हा चला रे चला आम्ही येतो. चला. मुजरा मासाहेब. या. काय पाहताय एवढं निरखून? बाळराजांचं देखणं रूप. असं हे आम्हास काही सांगू पाहताय? द्या बाळराजांना आम्हाकडे. हे घ्या. जपून. आपल्या तब्येतीस आराम. आम्ही 3 मुलींच्या पाठीवर बाळराजे झाले. आम्ही तृप्त आहोत. जगदंब जगदंब. खबर मिळाल्यापासून एखादं साजरं नाव शोधण्यासाठी तरी फुरसत मिळाली की नाही राजे? नाही मासाहेब, आम्हाला तुमच्या खलित्यातील एकाच बाबीची सारखी याद लागली. कोणत्या? आम्ही थोरल्या आऊ झालो या तुमच्या बोलाची. म्हणजे बाळराजांसाठी आम्हीच नाव शोधलं पाहिजे म्हणा की. आम्ही ते केव्हाच शोधून ठेवलंय. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची ती यादगीर आहे. पाहिला किती छान सजलाय नाही? वय ती रांगोळी लवकर पूर्ण करा. हा वय करते की. दिवल्या किती मांडायच्या हो? 5. अहो नीट ठेवा. त्या वाती नीट करा. चला 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 आटपा. राणी सरकार निघाल्या. या सुनबाई इथे बसा. प्रभाकर पंत मुहूर्त सांगा. मासाहेब घटका भरली. आता नाव ठेवण्यास हरकत नाही. पुतळाबाई, आपण पाळण्याच्या त्या बाजूला उभ्या राहा आणि हा गोपा आहे ना तो द्या पाळण्या खालून. अहो लाजू नका, तो मान तुमचाच आहे. द्या. कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी बाळकृष्ण घ्या, कुणी मधुसूदन घ्या. आऊसाहेब नाव काय ठेवायचं? संभाजीराजे. बाळराजांचं नाव संभाजीराजे ठेवा. त्यांच्या काका महाराजांची यादगीर आहे ती. घ्या. सावकाश ठेवा बाळराजांना पाळण्यात. शंभूची. राजश्रिया विराजित सकल गुणमंडित भोसले कुलावतांस श्रीमान शिवाजी राजे भोसले यांच्या बाळराजांचे नामाभिधान जाहले. संभाजीराजे शंभूराजे ऐसे शुभ नाम ठेविले. किल्लेदार, हा आज सदरेला समजायला खास बोलावणं धाडलं राजांनी. काही विशेष आहे गो? तशी खाशी बाब आहे तानाजी. असं काय काय खाशी बाब आहे? अरे सासवडातून ज्योतिष हरबट आल्या ती. कोण? ज्योतिष हरबट. पंचांग बघायचं, बाळराजांचं भविष्य जाणून घ्यायचं. चांगलं आहे की नाही का गो माझे बाबा? ते बघा मानकोची बिनकोची समते आले. राज बी आलं. चला 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 चला. मुजरा राज, मुजरा मासाहेब. बसा बसा सगळे. बोला शास्त्री. शास्त्री, बाळराजांच्या ललाटीचा लेख ऐकण्याचा साऱ्यांचा मनशापुरा होऊ दे. जी. जगदंबेचं स्मरण करून आऊसाहेबांनी ग्रहयोग ऐकावा.
बाळराजांच्या पायानं वैशाखीचा मार्तंड कुळात उपजलाय. साक्षात रुद्र जन्माला आलाय. रुद्र हिमालयात राहतो तसा उंच गडकोटावर राहील. कुलाची कीर्ती उंच करेल. रुद्रासारखा प्रलय तांडव मांडेल. तसाच भोला भाबडा, तापट आणि सरळ स्वभाव असेल. रुद्राला नसते तशीच यांना मृत्यूची दिक्कत असणार नाही. आणि काय बोला शास्त्री. कुंडली काय सांगते ते सर्व मांडा. भीड बाळगण्याची गरज नाही. क्षमा असावी. सांगा शास्त्री बुवा, सांगा. पुराणात अनेक प्रसंगी रुद्र आप्तगणांकडून फसला. तसाच योग या कुंडलीत दिसतो. काय म्हणजे काय शास्त्री बुवा. असं ते का आम्ही सुद्धा फसलोच की. असो प्रभाकर पंत. जी मासाहेब. ती कुंडलीची थैली कुलदेवतेसमोर ठेवा आणि बेलभंडार वहा. जी. रुद्राचे सारे गुण घेऊन आला. तशीच कोणतीही विष पचवण्याची ताकदही घेऊन आला असालाच बाळराजे. जगदंब जगदंब. धनी धनी. बोला नेताजी. प्रतापगडावरून मोरोपंत आल्यात. हुकूम होईल तर रुजू व्हावं म्हणतात. येऊ द्या पंतांना. या व पंत या. मुजरा महाराज. बोला पंत. प्रतापगडाच्या तटबांधणीचं काम पुरं झालंय हे ऐकण्यास आम्ही उत्सुक आहोत. होय महाराज, सर्व काम पुरं होत आलं. राहिलं ते जामदार खाण्याची ताकद थोडी कमी पडली म्हणूनच. पण ते एवढं हिसाब मनी धरावं असं नाही. आम्ही जातीनिशी रुजू झालो ते एक खासी खबर स्वामींच्या कानावर घालण्यासाठी. कोण खबर? बोला पंत. महाराज, गडाच्या तटबांधणीला मोठा शुभशकून झाला. असं? बांधकामात कारगिरांना एका स्वयंभू शिवलिंगानं दर्शन दिलं महाराज. पंत, मोठी योगायोगाची बाब आहे ही. बाळराजांचं नाव आम्ही शंभू ठेवलं आणि गडाच्या बांधकामात स्वयंभू शिवलिंग सापडलं. जगदंब जगदंब. बघू प्रतापगड आम्हाला श्रींच्या कार्यात कोणता शुभशकून आणतो ते. आम्ही जातीनिशी तुमच्या बरोबर प्रतापगडाकडे निघू त्या शंभूंच्या दर्शनासाठी. जय शंकर. सुनबाई, आपला ताप अजून कमी नाही झाला. आम्हा राजगडावर हा पावसाळा सरत आला. 3 महिने झाले. आता आपल्याला थोडाच काळ इथे पुरंदरावर घालवायचा आहे. जी, पुतळाबाई आहेत आम्हासोबत. सारा राणीवसा राजगडावर गेला पण आम्हाच गड सोडवत नाही. आपल्या तब्येतीस आराम पडला पाहिजे. आम्ही ठीक होत नाही सुनबाई. आपण अंग धरत नाही. इथल्या वैद्याचं औषधही आपणास लागू होत नाही. आम्ही बरे होऊ. आम्ही महाडाहून खास गंगाधर पंत वैद्यांना बोलावणं धाडलं. ते उपाय करताहेत पण आम्हाला काही सांगत नाहीत. पुतळाबाई जी, स्वामींची काही खबर? स्वारी मुलुकिरीवरच आहे. आम्ही सांगतो आपणास आनंदाची खबर. शिवबानं कोंढाणा घेतला. एवढा बेलगाम गड स्वराज्यात सामील झाला. खरंच आनंदाची खबर. आम्हास राजगडाची याद येते. तिथून समोरच दिसतो कोंढाणा. आऊसाहेब, वैद्यबुवा आलेत. आपली आज्ञा मागतायत. येऊ द्या त्यांना. सुनबाई, आपण आराम करायचा. आम्ही वैद्यबुवांची सदरेवर भेट घेतो. पुतळाबाई जी, त्यांना तो काढा द्या आणि त्यांना शांत झोपू द्या. जी. मुजरा मासाहेब. या वैद्यबुवा, आपण 2 महिने उपाय योजत आहात. आमच्या सुनबाई अंग धरत नाहीत. तुम्ही होऊन आम्हास काही बोलत नाही. हा कोण मामला? आऊसाहेब, सारे उपाय थकले. शेक, काढे, मात्रा, प्रयोग, लेप कशाही मुळे गुण नाही. वाऱ्याची झमकी येताच राणीसाहेबांच्या अंगावर काटा फुलतो. खिडक्या दरवाजे बंद केल्या तर ओठाला सोक पडतो. सरकारांचा मुखोडा फिका पडत चालला. मला तरी हे लक्षण कसलं वाटतं वैद्यबुवा? हे बाळंत व्याधीचं लक्षण आहे आऊसाहेब.
बाळंत व्याधी? होय आऊसाहेब. आम्ही सूनबाईंना या गडावरून हलवून राजगडावर नेण्याचे योजत आहोत. जरूर न्या, मनाला आराम मिळेल. बाळराजे त्यांच्या पदरापासून तुटले आहेत. ते या बाळंत व्याधीमुळेच. मग यावर उपाय? बाळराजांसाठी आपल्याला दूध आऊ पाहावी लागेल. आता सईबाईंना पुरंदरवरून हलवणं भाग होतं. बाळंत व्याधीनं बाळराजांना सईबाईंच्या पदरापासून तोडलं होतं. कबीला राजगडाकडे आणण्याबद्दल राजांचा सांगावा आला आणि चांगला दिवस पाहून जिजाबाईंनी सईबाई आणि पुतळाबाईंसह पुरंदर सोडला. मेणे राजगडाच्या वाटेला लागले. बाळशंभू राजगडाकडे चालले. आऊसाहेब, आपण आम्हाला बोलावलंत? होय, या राजे. बाळराजांसाठी काही योजूनच आम्ही तुम्हाला याद फरमावली. आज्ञा आऊसाहेब. आम्हाला वाटतं बाळराजांसाठी एखादी दूध आई जोडावी. जी आऊसाहेब. घोटाळ्यात, पण त्याविना दुसरा मार्ग नाही. मासाहेब करतील ते सारं उमजूनच. पण आम्ही बाळराजांसाठी दुधाऊ पाहिली आहे. कोण? उद्या कापूर होळाला गाड्यांच्या धाराऊस बोलावणं धाडणार आहोत. हे ठरलं. जी आऊसाहेब. पण काय शिवबा? आपण काही योजनच ठरवलं असेल. येतो आम्ही. थांबा राजे, थांबा. तुमच्या मनातला पण तसाच ठेवून चाललात. आम्ही तो जाणतो. तुमच्या एकाही राणीचा पदर बाळराजांना जवळ घेण्या इतका मोठा नाही झाला राजे.